आशूला त्यांच्या घरी बोलवलं होतं? तुम्हाला सांगितलं का नाहीस? अगं कामाच्या गडबडीत नाही लक्षात आलं. तुम्हाला सांगायला पाहिजे होतंस. का? आता का म्हणजे तुम्हाला सांगितलं असतं ना तर मी तिला जाऊच दिलं नसतं. तुझा बाईंबद्दलचा गैरसमज अजून दूर झाला नाहीये का? अगं त्यांनी आशूला बोलू दे, त्याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही. पण ही नेमकं बाईंना भेटायला बुटीकच्याच वेळेत का गेली? अगं तिने सांगितलं असेल बुटीकला की मी उशिरा येईल, बाहेर जाते म्हणून. उशीर झाला तर हिचा पगार नाही का कापणार? एकतर आशू त्या शुभंकर बरोबर त्याचे पेपर शोधायला गेली तेव्हा हिचा खाडा झाला. आणि त्या बाई नेमक्या बुटीकच्याच वेळेत आहे ना तिला घरी बोलवतात. हे असंच चालू राहिलं ना तर हिचा पगार कापतील ग. मग आपण गाडी कशी घेणार? आता परत गाडी? अगं नाही कापणार तिचा पगार. आशू खूप मेहनत करते म्हणून बुटीकवाले तिला काहीच बोलत नसतील. बोलले तरी चालेल पण पैसे नको कापू दे. ही बघ आली आशू, जा चहा ठेव तिच्यासाठी. चहा ठेव तू, मला तिच्याशी बोलू दे. हे बघ आशू, त्या बाई तुला त्यांच्या कामासाठी बोलवतात, बोलू दे. तो शुभंकर त्याच्या कामासाठी तुला सोबत घेऊन जातो, घेऊन जाऊ दे. ती पम्मी आता शूटिंग संपलंय तरी तुला बोलवते, बोलू दे. पण त्यांना सांग की मी बुटीकच्या वेळेत काम सोडून कुठे येणार नाहीये म्हणून. हे बघ आशू, तुला बुटीकच्या कामाचा पगार मिळतो, तर शुभंकर बाई आणि पम्मी पगार देत नाहीत तुला. काय बरोबर बोलते ना मी? हा काय? सांग सगळ्यांना तसं मग. रुपाली, अगं ती थकली आहे, आत्ताच आली आहे ती. जरा बसू तर दे तिला. आशू, आशू. हा, काय झालंय? आज काम जास्त होतं का? नाही. मग काय झालंय? काही नाही. मग मी तुझ्यासाठी चहा ठेवते. अगं आई, थांब तू बस, मीच करते चहा. अगं पण तू आत्ताच आली आहे ना कामावरून. काही नाही, मी करते, बस तू. बरं आशू, बाईंनी कशासाठी बोलवलं होतं ग? काही काम होतं का? नाही, काही काम नव्हतं. काम नव्हतं आणि तरी तू बुटीक मधलं काम टाकून गेलीस तिथं? रुपाली, जरा शांत बस. आशू, तू सांग. आशू, अगं मीठ येते. ते लक्षातच नाही आलं माझ्या. असं कसं लक्षात नाही आलं? तुला काही माहित नाहीये का आपण मिठाचा डब्बा आणि साखरेचा डब्बा कुठं ठेवतो ते? आशू, काय झालंय? नगरकरांच्या घरी गेली होतीस ना, तिथं नक्कीच काहीतरी झालं असणार. कालच्या गोष्टीवरून बाई काही बोलल्या का तुला? मी बोलू का त्यांच्याबरोबर? अगं नाही, असं काहीच नाही झालंय. ते येऊ का? अहो तुम्ही या ना, या ना, या. बसा ना, या. भले बाजूला सरक ना, बसा. मला माहिती तुम्ही कशासाठी आलात. मुलांनी आपल्याला सांगायला पाहिजे होतं ना. ते सकाळीच आले, पण मुलं चुकणार नाही तो. माहितीये मला, आणि माझा विश्वास आहे या दोघांवर. आणि मी कालचं काही बोलायला आलेच नाहीये, मी आजचं बोलायला आले. आज काय झालं? म्हणजे अश्विनीने तुम्हाला सांगितलं नाही? काय ग अश्विनी? अच्छा, ते मी सांगणारच होते, पण अगं ते. बरं मी सांगते, शुभंकरचं लग्न ठरलंय. वा वा. आशू, अगं एवढी गोड बातमी आल्याला सांगायचीस ना. थांबा, मी ना साखर आणते तोंड गोड करायला. साखर तर आणाच, पण परवा साखरपुड्यालाही यायचंय तुम्ही. काय सांगताय? परवा आहे साखरपुडा? एवढ्या लगेच? म्हणजे जरा घाईघाईतच ठरलं, वेळ खूप कमी आहे ना. हे घे.
हे घ्या. पण तुम्ही यायचं हं परवा साखरपुड्याला. तुमचेही आशीर्वाद हवेत शुभंकरला. हो मग येणारच. मला तो मुलासारखाच आहे. काय रे शुभंकर? आणखी एक काम होतं. बोला ना. म्हणजे तुम्हाला जरासा त्रास होईल, पण ब्लाऊज शिवून हवे होते. उद्याचा एकच दिवस आहे, देऊ शकता ना? मी देते शिवून. बघितलं का मित्राच्या साखरपुड्यासाठी उत्साह. बरं, आम्ही निघू आता. अहो आशूनी चहा ठेवलाय, पिऊनच जा. अहो नको, खूप कामं पडलेत. आणि अश्विनीच्या हातचा चहा तर आम्ही सकाळीच प्यायलोय. आज बघण्याच्या कार्यक्रमाला हिनी चहा केला होता. हो का? मग काय झालं, आता पण पिऊन जा. नको, काय परवा साखरपुडा आहे ना, तेव्हा खूप काम आहेत. निघू आम्ही. मग शुभंकर, आता पुढच्या वेळी येताना बायकोला घेऊनच यायचं, आणि तेही जेवायला. हो हो, नक्की ये. आता येऊ आम्ही. ये परवा यायचं हं साखरपुड्याला नक्की. हो. चल. बाळ, हाय. अश्विनी खूप समजूतदार मुलगी आहे ना. हो. खरंच खूप चांगली मुलगी आहे. होय. आज किती खुश होती ना ती. अगं पण आई, तू त्यांना कधी सांगितलंस आज ये म्हणून? मी तिला कालच सांगितलं उद्या भेटूया म्हणून. अगं मला सांगायचं ना. तुला सांगितलं नाही म्हणून काही फरक पडला का? अगं माझा खूप गोंधळ उडाला. पण तिने घेतलं ना सावरून. अगं पण आई, तू त्यांना बोलवलंस ते बरंच केलंस. हे पण मला नाही, किमान त्यांना तरी सांगायला हवं होतंस ना की का बोलवतेस ते. तिला माहिती होतं ती काय येते ते. नाही आई, अश्विनीला नव्हतं माहित. तूच तर म्हणालीस ना सकाळी ते आल्या तेव्हा. मी या अश्विनी बद्दल नाही बोलते बाळ, मी तुझ्या होणाऱ्या बायको बद्दल बोलते. बाळ, बाळ. आई, बरी आहेस ना तू? हो, बरं झालं वेळीच ब्रेक लागला ते. आशू, मुलगी कशी आहे ग? मुलगी छान आहे. जोडी शोभून दिसते का दोघांची? नाव काय आहे ग तिचं? अश्विनी. काय सांगतेस, तिचं पण नाव अश्विनी? हा. वा वा वा. पण आशू, तुम्ही दोघी पण जेव्हा शुभंकरच्या सोबत असणार तेव्हा गोंधळ उडेल ना ग त्याचा, हाक मारताना. अगं पण ती असताना मी का असेल त्यांच्यासोबत? का नसणार? अगं तू मैत्रीणच त्याची, आणि शुभंकरचं लग्न झालं म्हणून तो काय विसरणार नाही मैत्रिणीला. आशू, आता ठेव ते ब्लाऊज. मला माहितीये मित्राचं लग्न ठरलं म्हणून तू खूप उत्साहात आहेस. त्याच्या लग्नाचा आनंद झालाय तुला, पण आता ते काम ठेव.
काय झालंय आशू? कुठे काय? आई, हे बघ ब्लाऊज शिवून झाला. उद्या बाकीचे ब्लाऊज शिवायला घेते. तू झोप, मी आलेच जरा बाहेर जाऊ ना. झोप तू. काय झालं ग आशू? हा आई, काय नाही. मग अशी अचानक बाहेर का आलीस? अगं सहजच. तू झोपली नाही? तू जाऊन झोप. उभी राहा. आई, तू झोप ना जाऊन. मी येते. आशू उभी राहा. काय? काय झालंय? आईला नाही सांगणार का काय झालंय ते? अगं कुठे काय झालंय? आशू, मला नाही सांगणार काय झालंय? काही नाही आई. मग अशी अचानक बाहेर का निघून आलीस? काहीतरी बी नसलंय. ते अगं ब्लाऊज शिवत होते ना ग. मग म्हटलं थोड्या वेळ बाहेर बसते, मग परत कामाला सुरुवात करते. झोप लागली असते मग, म्हणून. पण तुझ्या डोळ्यात मला झोप दिसत नाही. कामावरून आल्यापासून पाहते, काहीतरी बी नसले. अगं ते ना, आज ना काम जास्त होतं, म्हणून दमल्यासारखं वाटत होतं. आज बाई आणि शुभंकर साखरपुड्याचं आमंत्रण द्यायला आले होते, तेव्हाही तू फारसं काही बोलत नव्हतीस. अगं आई, तेव्हा मी काय बोलणार होते? आणि बाई आमंत्रण द्यायला आल्या होत्या ना. बरं आई, ते साखरपुडा ना कदाचित बुटीकच्या वेळेत असेल, तर मला जायला जमणार नाही. पण तू जा आठवणीने. आशू, बाई बोलवतात तेव्हा तू बुटीकचं काम आटपून जातेस. शुभंकरची कागदपत्र शोधायला गेली होतीस तेव्हाही सुट्टी घेतलीस, आणि आता म्हणतेस की साखरपुड्याला यायला जमणार नाही. आशू, तुला आवडलं नाहीये का शुभंकरचं लग्न ठरलं ते? नाही आई, असं काहीच नाहीये. आशू, खरं सांग, कसला विचार करतेस तू? कसलाच विचार करत नाहीये ग. शुभंकरचं लग्न झाल्यावर तुमची मैत्री आधीसारखी राहणार नाही असं वाटतंय का तुला? नाही ग आई. अगं अगं त्यांच्या आयुष्यात आता मैत्रिणीपेक्षा जास्त महत्वाची व्यक्ती आली आहे, आणि ती आता जास्त महत्वाची आहे ना. तुला त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचे. एक मैत्रीण म्हणून राहू शकतेस. कोणतंही नातं जपलं तर ते आयुष्यभर सोबत राहतं. मग तुमची मैत्री का नाही राहणार? आशू, तुला जे वाटतंय ना त्यातलं काहीही होणार नाहीये. त्यामुळं डोक्यातले सगळे विचार तू काढून टाक आणि खुश हो. तुझ्या जवळच्या मित्राचं लग्न आहे, ज्याचा तुला आनंद व्हायला हवाय. बरं आई, तू ना जाऊन झोप. मी येते. बर.
दादा अरे असू दे. सेंट जरा जास्त झालाय असं नाही वाटत आहे? आई अहो शुभंकर पहिल्यांदाच अश्विनीला बाहेर भेटायला जातोय ना, मग थोडं जास्त झालं तर हरकत नाही. अगं पण तिला नाही आवडलं तर? आणि आवडलं तर नाही, म्हणजे तिला आवडेल नाही आवडणार हे आपल्याला आता कसं कळेल ना. आज शुभंकर अश्विनीला भेटल्यावर कळेलच ना, तिला परफ्यूम आवडतो की नाही आवडत. आणि बरं आवडतो तर कमी का जास्त हेही कळेल. कळलं. अजून स्पष्टीकरण नकोय. बाळ तू गाडी घेऊन जा. हे घे. माझं काम आहे पण मी रिक्षाने जाईन. आई नको. अगं त्यापेक्षा मी रिक्षाने जातो. तू तिला रिक्षाने फिरवणार आहेस? नाही बाळ तू गाडी घेऊन जा आणि हे बघ तिच्याशी नीट बोल, तिच्या आवडी निवडी समजून घे. आणि एकटा जा तिला भेटायला. नाही म्हणजे प्रायव्हसी मिळावी ना म्हणून म्हंटल. एकटाच जाणार आहे तो. आणि तसही उद्याच साखरपुडा आहे. वेळ खूप कमी आहे दोघांकडे. जितका वेळ एकत्र घालवता येईल ना तितका वेळ एकत्र घालवा. आणि हे बघ घरी यायची घाई नाही केलीस तरी चालेल. आलं लक्षात? पाथर्डीला गेल्यावर कसा उशीर होतो तुला, अगदी तसा उशीर झाला ना तरी पण चालेल. म्हणजे खूप वेळ घालव तिच्या सोबत असं म्हणायचं होतं मला. कळलंय त्याला. बाळ अश्विनीला काहीतरी छान भेटवस्तू घेऊन दे, आवडेल तिला. आई काय भेटवस्तू देऊ? तुला जे द्यावंसं वाटेल ते दे, किंवा तिला जे आवडत असेल ते दे. आणि शुभंकर तिच्याशी बोलत असताना तिला विचारून घे तिला काय आवडतं काय नाही आवडत, आणि मग तसं त्या पद्धतीने गिफ्ट दे तिला. हो असं केलंस तरी चालेल. मंदारला चांगला अनुभव आहे. हो ना मंदार? पण मला अजून एकही गिफ्ट मिळालं नाहीये. मंदार बरं बाळ तू जा लवकर. तिला वाट बघायला लावू नकोस. जा लवकर, उशीर होतोय. होय. शुभंकर ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. अरे दादा काय? मंदार, कविता, बाळ कुठे परीक्षेला नाही चाललंय? आई असंच. बाळ तू निघ लवकर, उशीर करू नकोस. जा बघू. होय. आली अश्विनी, अश्विनीच्या आड आली. अश्विनी, ते ब्लाऊज शिवायला दिले होते ना ते घेऊन आले. बरं झालं हा वेळेत आलीस, नाहीतर शुभंकर भेटला नसता तुला. अश्विनी सोबत फिरायला जातोय ना. बाळ तू जा, तुला उशीर होईल जायला. अश्विनी वाट बघत असेल तुझी. जा. होय. अश्विनी ये. बघितलं, याला म्हणतात आनंद. मित्राचं लग्न ठरलंय या आनंदात तिने एका रात्रीच सगळे ब्लाऊज शिवून दिले. एकदा तुम्ही बघून घ्या. अगे तू शिवलेस ना तर छानच शिवले असणार. काय कविता? हो आई, अगदी बरोबर आहे. शुभंकरची मैत्रीण आहे ना, प्रश्नच नाही, हुशारच असणार. कविता, माझ्या पर्स मधून जरा पैसे आण. नको,
बाई, ह्या ब्लाऊजचे पैसे नको. का? मित्राच्या लग्नाची तयारी आहे. मग मी एवढं करूच शकते ना. बर, निघते मी. जातेस? अगं चहा घेऊन जा. हो हो, घेऊनच जा चहा. मी काय म्हणते अश्विनी, तूच करतेस का चहा? नाही म्हणजे आईंना तुझ्या हातचा चहा खूप आवडतो ना. नाही, पण कविता, आज अश्विनीसाठी चहा तूच करणार आहेस. नाही नको, उशीर होतोय. बुटीक मध्ये जायचंय आणि घरी पण लवकर जायचंय आज. बर, पण उद्याचं कामही आजच करून ठेवा. उद्या बाळाचा साखरपुडा आहे ना. तुला यायचंय? निघते मी. काहीही म्हणा, मुलगी खूप हुशार आहे. काय बोलावं, कसं वागावं हे हिला बरोबर कळतं.